पुढे कन्या पुत्र वृत्तीची सात्विक तयाचा हरिख वाटे देवा। या अभंगातून आईवडिलाचं मोठेपण गायलं। ज्याने क्रांती केली, पुरुषार्थ केला, त्याचं गुणगान नाही केलं, पण त्या क्रांतिकाराला ज्यांनी निर्माण केलं त्याचं गुणगान मात्र या अभंगातून केलं। विठ्ठला या विश्वाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर वेदाच्या माध्यमातून अर्थात भगवंताच्या माध्यमातून पहिला मान सेवेचा आई वडिलांनाच प्राप्त झाला। पहिले सेवा जी घोषित केली ती आई वडिलांचीच केली, नंतर गुरुचा नंबर, नंतर अतिथीचा नंबर, नंतर बाकीचा नंबर आहे, पण पहिली गोष्ट आई वडिलांचीच केली। विठ्ठला विठ्ठला पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण। ऐसे भावी ज्याचे भजन, सत्पुत्र जाणतो एक। सत्पुत्र कोण आहे? तर जो आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, जो आपल्या बापाला भगवंता समान मानतो आणि भगवंता समान मानून या दोघांची मनोभावी सेवा करतो, त्याला सत्पुत्र असं म्हटलेलं आहे। कारण तो आशीर्वाद एक नंबरचा असतो, कारण देवाने हे सगळं कबूल केलेलं आहे। जे जे कोणी आईवडिलाला चांगलं पाहतील त्यांना कधीच लक्ष्मी कमी पडत नसते, असा अनुभव घेऊन पहा। विठ्ठला विठ्ठला आणि मग एकतर जीवनामध्ये थोडा मोठ्यांचा आशीर्वाद असावा, साधूंचा संतांचा आशीर्वाद असावा, गुरुजनांचा आशीर्वाद असावा, आई बापाचा आशीर्वाद असावा। ज्याचं जीवन आशीर्वाद पर असेल, आशीर्वादातून असेल, त्याच्या गोष्टी सगळ्या होत चालतात। जीवनामध्ये अडचणी येतात पण गोष्टी परिपूर्ण होत जातात। विठ्ठला तेव्हा अनेक ग्रंथातून आईवडिलांच्या बद्दल गुणगान केलेलं आहे। आईवडिलांनाच मोठेपण अनेक ग्रंथातून दिलेलं आहे। जिथं भगवान मोठेपण देतो, वेद मोठेपण देतो, तिथं इतर कोण आहे? विठ्ठला विठ्ठला आईवडील जरी प्रमुख असले, आणखी काही साधना जीवनामध्ये सांगितलेले आहेत की जीवन म्हटल्यानंतर त्यामध्ये माणसाकडे भक्ती असावी, माणसाकडे संगती असावी आणि माणसाकडे सेवा असावी। ज्या जीवनामध्ये भक्ती नाही, ज्या जीवनामध्ये सेवा नाही, ज्या जीवनामध्ये चांगली संगत नाही,
ती जीवन व्यर्थ जात असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये भक्ती करा देवाची, संगती धरा संतांची, सेवा करा आई बापांची, गोमातेची, दिन दुर्बळांची. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, तुम्हाला कोणतंच ऊन येणार नाही. जसं पुन्हा तिथं काय ऊन, तसं या गोष्टी जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी परिपूर्ण राहतील. काय असेल तर, सेवा असेल तर, चांगली संगत असेल तर, आणखी आणि संगत चांगली असेल तर संगती चांगली करा, सेवा चांगली करा आणि भक्ती चांगली करा. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सेवा तर मेवा, जसं सेवा तर मेवा, काम तर दाम, साखर तर भाकरी, जसं आपण नेहमी ऐकतो. या गोष्टी माणसाने करणं गरजेचं आहे किंवा जीवनामध्ये. कारण या साऱ्या गोष्टी करतात कोणाला? चांगल्या माणसाला करतात, वांगल्या माणसाला नाही. ज्ञानी माणसाला करतात, अज्ञानी माणसाला नाही. सज्जन माणसाला करतात, दुर्जन माणसाला नाही. विठ्ठल विठ्ठल देव करतो कोणाला? माणसाला करतो, पशुला नाही करत. कारण पशुला जर देव कळला असता, पक्ष्याला जर देव कळला असता किंवा कावळ्याला देव कळला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला नसता. कुत्र्याला देव कळला असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. देव हा माणसाला करतो, सज्जनाला करतो. विठ्ठल तेव्हा सर्व योनीमध्ये मनुष्य योनी उत्तम मान्य केलेली आहे. तर या जीवनामध्ये तुम्ही रस्ता चांगला धरा, रस्ता चांगला धरा, हिताच्या मार्गाने चला, कल्याणाच्या मार्गाने चला. विठ्ठला विठ्ठला तर जीवन जगत असताना दोन प्रकारचे मार्ग आपल्या समोर येत असतात. एक श्रेय मार्ग आणि दुसरा प्रेय मार्ग. श्रेय मार्ग म्हणजे काय आणि प्रेय मार्ग म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं दुःख पण नंतर मात्र भरपूर सुख मिळतं, त्याला श्रेय मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि प्रेय मार्ग म्हणजे काय? तर ज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं सुख पण नंतर भयंकर दुःख ज्यामध्ये असतो त्याला प्रेय मार्ग म्हटलं. प्रेय मार्गाचं साधारण प्रतीक आपण काय घेऊ? जेवण घेऊ. जेवणाचा परिचय सर्वांना आहे. कारण अन्नच हे तारक, अन्नच हे मारक. अन्नच हे तारक कधी प्रमाद सेवन केलं तर, अन्नच हे मारक कधी अति केलं तर, पोटापेक्षा जास्त केलं तर, वजूपेक्षा जास्त केलं तर तेच अन्न
जे सुखाला कारण ते दुःखाला कारण, जे जगण्याला कारण ते मरणाला कारण. विठ्ठल मागणी म्हणतात, जीवेचा हात फाटे जेविता वाटे गोमटे, परी अवश्य शेवटी मरण. शेवटी त्याला मरण प्राप्ती आहे. अतिपणा केला तर कोणत्या गोष्टीमध्ये अतिपणा नको. कोणतीच गोष्ट माणसाकडे अति नको आहे. अति तिथं माती. विठ्ठल विठ्ठल एकदा बिरबल बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले, तर त्यांना एक बाई भाजी विकताना दिसली आणि तिच्याकडे नेमकी भाजी वांग्याचीच होती. तर ते वांगे हो थांबले. ते बरे वाटले. वांगे देखील काळे कुळकुळीत असे सुंदर त्यांचा वरचा पेहराव होता. मग बिरबलने सांगितलं, महाराज ये तो बैंगन है, बहुत अच्छे है, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है. म्हणजे भगवंताने त्याच्यावर छत्र धरलं. आणखी काही सुंदर वर्णन केलं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काही हरकत नाही, फार नको पण थोडे तरी वांगे माझ्यासाठी घे. 1 किलोभर वांगी घेण्यात आले. नंतर त्या बिरबलने आपला जो सेवक स्वयंपाक करणारा आचारी त्याला असं सांगण्यात आलं, आणि त्याने देखील असं वांग बनवलं की बास, फोडणी जर चांबरली तर त्याचा वास वांगरीच लय लांब गेला असेल नाही. अप्रतिम ते वांग झालं. अप्रतिम ते वांग झालं. शेवटी राजाने ते सगळं वांग फस्त केलं. पण ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्रीच्या 12 पर्यंत चांगले राहिले, काही कुरकुर न करता. रात्रीच्या 12 पर्यंत चांगले राहिले पोटामध्ये. पण 12च्या नंतर खरीवर 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 पोटामध्ये हो लागलं. गडबड 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 पोटामध्ये हो लागलं. मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. लेट लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे, ले लोटाचे झाडे. हा कार्यक्रम रात्रभर तसाच राहिला. आणि बादशाला त्या बिरबलचा फार मोठा रागही आला की या बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला, पण हा सगळा प्रकार आपल्या अंगठी आला. आणि म्हणून रात्र कधी संपते आणि दिवस कधी उगवतो आणि बिरबल माझ्याकडे कधी येतो याची तो वाट पाहू लागला. रात्र संपली, दिवस उगवला. नंतर बिरबला रागावला बादशाह, क्या मूर्ख आदमी तू मूर्खपणा केलास मला सांगण्याचा. तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते वांग मी सेवन केलं. त्याचा परिणाम रात्रभर मला मरणांत वेदना. मग बिरबल सांगू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज आहे. तुझी वांग फार बेकार, फार वाईट. का रे बाबा, तुझी कालची भाषा कोणती? राजा बोलू लागला बिरबलला, तुझी कालची भाषा कोणती, आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास हूँ. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना वैसा करना ही तो मेरा काम है, लेकिन कितना खाना तो एक आपका काम है. त्या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम झालं, पण ते वांग किती खावं हे काम तुमचं झालं. विठ्ठल तेव्हा प्रेम मार्ग आरंभाला सुख दाखवतो, थोडं सुख दाखवतो, भरपूर दुःख नंतर देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांचा त्यांनी विचार केला. सांगू लागले की बाबांनो, हे जीवन हे फार धन्य जीवन आहे, सुंदर जीवन आहे, मंगलमय जीवन आहे.
अशा जीवनाचं आपण सोनं करा. मनात धरलं तर सोनं होतं, नाहीतर त्याचं खत होतं. म्हणून प्रयत्नशील राहा. अर्थात चांगल्या मार्गाने चला, हिताच्या मार्गाने चला, सन्मार्गाने चला. एक मनुष्य म्हटला, ठीक महाराज, तुमच्या सांगण्याप्रमाणे जर एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या ते जर या मार्गाने गेले तर त्यांच्याबद्दल तुमचं मत आणखी सांगा. महाराज म्हणतात, त्यांच्याबद्दल आमचं मत चांगलंच आहे. उलट त्यांना जे निर्माते, त्यांना जे जन्म देणारे आई वडील आहे ते कसे आहे त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिलं प्रथम चरण आहे. आपुलिया हिता दुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया. तर तो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर तत्पर असेल, जागृत असेल, प्रयत्नशील असेल तरच मग धन्य माता पिता तयाचिया या प्रथम चरणामध्ये दोन शब्द अति महत्वाचे. तसा सगळाच अभंग अति महत्वाचा. या अभंगाला धरून जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. विठ्ठला विठ्ठला एक जागा शब्द आणि दुसरा हेत शब्द
जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण। जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है। एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट। द्रौपदीची मुलं मरण पावली, तिला 5 मुलं, 5पासून झालेले, 5 पांडवापासून झालेले 5 मुलं ते झोपेत मेले। त्याला कारण झोप झाली, ते मेले नाही, ते मारले गेले। अश्वत्थामेने मारले। का मेले? त्यांना जर झोपच नव्हती तर ते मेलेच नसते। त्यांच्या मरणाला कारण झोपच झाली। किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला याला देखील कारण झोपच झाली। भगवंताने सुभद्रेला म्हणजे बहिणीला चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं, कसं बाहेर पडायचं हे ज्ञान सांगत असताना फक्त चक्रव्यूहात शिरण्याचं ज्ञान मिळालं, नंतर तिला झोप लागून गेली। जेवढ्या गर्भाने ऐकलं तो अभिमन्यूचा गर्भ होता, त्याला फक्त चक्रव्यूहात शिरताच आलं, पण बाहेर कसं पडावं याचं ज्ञान नसल्यामुळे शेवटी त्याला मारावं लागलं। विठ्ठला विठ्ठला किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं, त्याला कारण देखील झोपच आहे। जरा एक गोष्ट सांगतो। एका गावामध्ये फार मोठा नाम सप्ताह चालू होता। त्या सप्ताहामध्ये लोकांची तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी। तर त्याच गावातील एक बाई, एकही कीर्तन न सोडणारी, प्रत्येक विषय कीर्तनाला येणारी ती बाई मस्त चांगली होती, पण तिचा मालक काही चांगला नव्हता। एकंदर बाई होती आस्तिक, पण तिचा मालक होता नास्तिक। बाई होती वारकरी, पण तिचा मालक होता बाटली पारखरी। तर त्याने एका दिवशी आपल्या पतिदेवाकडे फार मोठा आग्रह धरला, काही करा पण आज कीर्तनात चलाच। अति आग्रह केला आणि बाई आपल्या पतीला कीर्तनात घेऊन आली, पण त्यांना एवढी कीर्तनाची गोडी नसल्यामुळे ते जरा दूर बसले। एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागले। पण कीर्तन ऐकता त्याला लागली झोप लागली। पण कोणती झोप? झोपेचे काही प्रकार आहेत। पाचकरी झोप, चक्री झोप, डोळ्याची झोप, थुंडवाची झोप, असे काही झोपेचे प्रकार। चक्री झोप म्हणजे रात्री झोपताना सरळ झोपता, पण एकदा का झोप लागली की बस गरगर 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 गरगर, एवढी गरकी नाही होत, पण सकाळपर्यंत एक तरी गरका होतो। ही चक्री झोप। आणि डोळेवाशी झोप, डोळेवाशी झोप की झोपेत ज्यांचे डोळे उघडे दिसतात। आपल्याला वाटतं हे झोप हे जागेच आहे, आपल्याला वाटतं हे जागेच आहे, पण ते मात्र जागे नसतात, फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात। ही डोळेवाशी झोप। आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप, तोंडवाशी झोप म्हणजे तोंड आ करून पडणे, अशी माणसं बरेच आहेत। शेवटी त्या माणसाला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप। शेवटी तिथे एक आलं कुत्र, त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र। एवढा आनंद त्या कुत्र्याला झाला की बस विचारता सोय नाही। लगेच त्या कुत्र्याने आपली टंगडी वर केली, आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला। होता होता कीर्तन संपलं। कीर्तन संपल्यानंतर ती बाई आपल्या मालकाजवळ आली, पतीजवळ आली, सांगू लागली, उठा 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 उठा, किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं। उठला आणि सांगू लागला, अगं कसलं गोड, सगळं खारट। कशामुळे? याच्या झोपेमुळे। विठ्ठला विठ्ठला विनोदाचा भाग सोडा, पण यामध्ये जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण असतं आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण असतं। याकरता माणसाने नेहमी जागृत असावं, प्रयत्नशील असावं, दक्ष असावं। माणसाने आळशी नसावं। आळशी मनुष्य कधी सुखाला प्राप्त होत नाही।
जो तत्पर राहतो तोच मनुष्य सुखाला प्राप्त होतो. विठ्ठला जगामध्ये महत्व कधी चांगलेलं आहे, वांगलेलं नाही. महत्व कधी ज्ञानाला आहे, अज्ञानाला नाही. महत्व कधी देवाला आहे, दैत्याला नाही. महत्व कधी सज्जनालाच आहे, दुर्जनाला नाही. महत्व कधी सुखालाच आहे, दुःखाला नाही. चांगल्या गोष्टीला महत्व असतं. विठ्ठला विठ्ठला हित शब्द आला. आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, नोकरी लागणं हित, सत्ता प्राप्त करणं हित, शेत विकत घेणं हित, सत्ता प्राप्त करणं हित. हिताचे मार्ग अनेक आहेत. हे हितच आहेत, परंतु याला व्यावहारिक हित असं म्हटलेलं आहे. परंतु ज्याला खरं हित मान्य केलेलं आहे, की जे संतांना मान्य, देवाला मान्य, शास्त्राला मान्य, तुकाराम महाराज खरं हित सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करावे कोणाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. त्यामध्ये खरं हित आहे. नाम चिंतन करणं हे खरं हित आहे. संतांची संगती धरणं हे खरं हित आहे. जीवनामध्ये सेवा करणं हे खरं हित आहे. जीवनामध्ये दान धर्म करणं हे खरं हित आहे. घरात थोडं बाजूला सरून कीर्तनात येणं खरं हित आहे. एकादशी करणं हित आहे. तपश्चर्या करणं हित आहे. हे सर्व हितच आहे. माणसाने असं जीवन जगावं की आपणही चांगलं जगावं आणि जीवन जगताना दुसऱ्या देखील चांगलं जगून द्यावं. याला देखील महत्व आहे. विठ्ठला नुसतं जगण्याला महत्व नाही, तू काय करून जगला याला महत्व. काय करून जगला याला महत्व आहे. हो, म्हणून आपणही चांगलं जगा, दुसरे देखील चांगलं जगू द्या, हे महत्वाचं वाक्य आहे. तेव्हा जीवनभर करत राहा, चांगलं करत राहा, तुम्हाला चांगलं मिळत राहील. या जसं चांगलं होण्यासाठी चांगलंच ऐकावं, म्हणून ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्याचीच माता पिता धन्य आहेत की ज्यांचे पुत्र
पण ज्यांच्या कन्या सन्मार्गी राहत असते विठ्ठला वासे जागता धन्य माता पिता तयाचिया। तर असे जे पुत्र आहेत, अशा ज्या कन्या आहेत, अर्थात हे सात्विक समजा आणि असे सात्विक मुलं ज्या काळामध्ये त्यांचा जन्म होत असेल तर अशा त्या मुलांचा, अशा त्या मुलींचा आनंद जगामध्ये कोणाला होतो? कोणी गाला पुत्र तयाचा हरिख वाटे देवा। कुळामध्ये अशी चांगली प्रजा निर्माण झाली, चांगले मुलं जन्माला आले तर त्यांचा आनंद प्रत्यक्ष भगवंताला होत असतो। तर या करता चांगली मुलं जन्माला घाला आणि जन्माला घातलं तर त्यांना वळून चांगलं लावा। हे सगळं कोणावर अवलंबून? आई वडिलांवर आहे, याची मोठी जबाबदारी आहे। तुम्ही जर चांगलं लक्ष दिलं तर भारतात चांगले रत्न निर्माण होतील, जगासमोर येतील, ते देशाची सेवा करतील आणि तुमची सेवा करतील। विठ्ठला महाराजांनी पहिला सन्मान पुत्राचा करण्यापेक्षा कन्येचा केला। प्रथम कन्या शब्द, नंतर पुत्र शब्द। शक्यतो माणसाला प्रथम कन्या असावी, कारण पहिले भेटेन तूप रोटी, पहिली भेटेन तूप रोटी, नाहीतर पहिला बेटांचे मन गोटा। हा सगळा आपल्या दैवाचा खेळ आहे, आपल्या कर्माचा खेळ आहे। जे माग आपण जे केलं तेच पुढे येत असतो, तेव्हा त्याबद्दल आपण पराधीन आहोत। पण शक्यतो माणसाने प्रयत्नशील असावं, आपले मुलं बाळ चांगले व्हावे याची दक्षता आई वडिलांनी घ्यावी। विठ्ठला जसे आई वडील तसे मुलं बाळ। एकाशी म्हण आहे की बाप तैसा भेटला, कुंभार वैसा लोटला, माय तशी ले आणि घोडी तशी ले।
शक्यतो जसे आई वडील तसे मुलं बाळ होतात, तेव्हा इथं पहिला शब्द कन्या शब्दानंतर पुत्र शब्द आहे. आणि म्हणून मुलं चांगले असावेत. तुकोबारा देवाला बोलतात की देवा मला मुलगाही चांगला द्या आणि मला मुलगीही चांगली द्या. अन्यथा जर चांगलं होतच नसेल तर मला तसंच ठेवलं तरी चालेल, म्हणजे वाण ठेवलं तरी चालेल. ऐसा पुत्र देगा देव सारे गम, ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जगमाने प्यारा बाबा, जगमाने प्यारा बाबा, कन्या ऐसी ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐशी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगले पुत्र चांगल्या कन्या पुत्र देई ऐसा महाराजांचं देवाला मागणं आहे. जर असं द्यायचं असेल तर असं द्या, अन्यथा नसलं तरीही चालेल. तेव्हा जीवनामध्ये पुत्र फार महत्वाचा. चांगला पुत्र आपलं नाव जगामध्ये करतो. वांगला पुत्र झाला तर आपलं नाव जगामध्ये घालून देतो. आपल्या जीवनाची अपकीर्ती करतो. आपल्या कुळाची सत्कीर्ती करणारा मुलगा त्याला कुलदीपक म्हटलं. कुलदीपक वेगळा आणि कुलांगार वेगळा. कुळाचं जो नाव घालून देतो तो कुलांगार, आणि कुळाचं नाव चांगलं करतो तो कुलदीपक. विठ्ठल तर जगामध्ये दिवे अनेक आहेत. जगामध्ये दिवे अनेक आहेत. त्यामध्ये चंद्र हा दिवाचा आहे, सूर्य हा दिवाचा आहे, भगवंताचं नाम हा दिवाचा आहे, आणि चांगला पुत्र हा दिवाचा आहे. दिन का दीपक भान है, दिन का दीपक भान है, रात का दीपक चांद, कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. आपल्या मुखाचा खरा दिवा म्हणजे भगवंताचं नाम. रात्रीचा खरा दिवा चंद्र, दिवसाचा खरा दिवा सूर्य, आणि आपल्या कुळाचा खरा कुळ दिवा म्हणजे सत्पुत्र, चांगला पुत्र. विठ्ठल जीवनामध्ये फार मुलं होण्यापेक्षा थोडेच मुलं असावेत, थोडेच मुलं असावेत. नाहीतर एक नाही धड झाले काय म्हणतात, अरे भडाभड. एक नाही धड झाले भडाभड. थोडेच असावेत. पुरे एकाची पुत्र माये पोटी, पुरे एकाची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उतरी पुरे कोटी. पुरे एकाची पुत्र माये पोटी, पुरे एकाची पुत्र माये पोटी.
कुंतीला फार मुलं नव्हते, थोडेच मुलं, पण सगळे सिंहासारखे झाले. गांधारीला 100 मुलं होते, पण सगळे मूर्खच निघाले. चांगली मुलं असावीत, वांगली मुलं नसावीत. चांगली मुलं आपलं नाव करतात, वांगली मुलं आपलं नाव घालवतात. फार मुलं होण्यातून जर आईला मोठेपणा जर मिळाला तर आपल्याला कोणत्या मोठं समजावं लागेल, मोठा तिला मानावं लागेल, असं चिंतन आहे. मुर्गी को पोत घनो, मुर्गी को पोत घनो, आगे पीछे ठाठ. कोई चिड़िया ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बार. थोडेच मुलं पण ते चांगले, नाहीतर मग त्या कोंबडीला भरपूर असतात. काही कुत्रे खातात, काही मांजर खातात, काही शिल्लक राहील तर काही माणसं टपूनच असतात. आपला विषय नाही तो. विठ्ठला चांगले म्हणतो तो देश चांगला, बेकार म्हणतो तो देश भांगला. मुलावर सगळं अवलंबून आहे. मुलं चांगली तयार करा, सज्जन करा, सेवाधारी करा, इमानदारीची अशी करा की ज्या जीवनामध्ये इमानदारी आहे, सेवाभाव आहे, परोपकारी वृत्ती आहे, अशा गुणाने मनुष्य जगत प्रसिद्ध होतो. कन्या पुत्र होते जे सात्विक. पण हा मनुष्य सात्विक आहे. कशाहून जाणायचं? त्याच्या वागण्यातून जाणायचं. ज्या अर्थी कीर्तन चांगलं ऐकतो, मन लावून ध्यान ठेवून शिस्तबद्ध, मन कुठं जाऊ देत नाही. तिथं काही इथं बसतात, कीर्तनात येतात, येताना मग इथं चिंतन करतात की आपण आलो खरं, कुलूप लावलं खरं, पण झटका दिला नाही. असं जर असेल तर काय खरं. विठ्ठला आपण करताना सत्य करा आणि आपणच आपला पडताळा घ्या. आपण वांगले का चांगले, आपला परमार्थ बरा आहे का, आपणच आपलं पहा. आमचे आजी गुरु मारुती बाबा गुरु सांगत असत की आपल्या परमार्थाची पारख आपल्या स्वप्नावून करा की आपल्याला स्वप्न कशी पडतात. आपल्याला जर चांगले स्वप्न पडले तर समजा आपला परमार्थ चांगला, आणि आपले स्वप्न जर बेकार पडले तर समजा आपला परमार्थ चांगला नाही. केलेलं साधन करताना आपलं मन तिथं नसेल, आपलं चित्त नसेल, ध्यान नसेल, लक्ष नसेल तर सगळं व्यर्थ असं म्हटलेलं आहे. असो तेव्हा इथं आपलं चिंतन वेगळं आहे. कोळी कन्या पुत्र होते जी सात्विक. सात्विक ज्या अर्थी कीर्तन आहे तो समजा तो सात्विक. तमाशा पाहतो समजा तो तमगुणी. कीर्तन चांगलं ऐकतो सत्वगुणी. तमाशा पाहतो तमगुणी.
आणि काही पुढारी सभा सोडत नाही तो रोजगुणी विठ्ठल विठ्ठल चांगल्या व्यक्तीची सभा असेल ती अवश्य ऐकतात की जे सांगण्याप्रमाणे करतात त्यांची सभा आपण अवश्य ऐकावी. तेव्हा वागण्यातून मनुष्य करतो किंवा एखाद्या घराची पारख जर करायची असेल तर त्या घरातील फोटोवरून आपल्याला पारख करता येते. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, जावयांचे, मित्रांचे वगैरे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे रजोगुणी. रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजोबाचे, आजीचे, थोडा मोठा नेत्यांचे, साधू संतांचे, देवाधर्माचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, दानशूरांचे, अन्नदात्यांचे, गुरुजनांचे, गोमातेचे वगैरे असे फोटो जर घरात दिसतील तर ते घर आहे सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर दिसतील फोटो, एखाद्या घरामध्ये फोटो दिसतील कोणाचे, नटाचे, नटींचे, हर्षद मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, ठग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे तमोगुणी. विठ्ठला पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. भगवंताला भलत्या व्यक्तीचा, भलत्या माणसाचा आनंद होत नाही जे कर्माला धरून चालतात, शास्त्राला धरून चालतात, थोडा मोठ्याकडे पाहून चालतात, बेशिस्त वागत नाहीत, बेशिस्त बोलत नाहीत, बेशिस्त खात नाहीत, बेशिस्त पाहत नाहीत. ज्यांची सगळी क्रिया चांगली असते अशा व्यक्तींचा भगवंताला निश्चितपणे आनंद होत असतो. पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. पण असे जे सात्विक मुलं आहेत ते आणखी आपल्या जीवनामध्ये काय करतात बरं? गीता भागवत करीती विठ्ठल
अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत या दोन ग्रंथांचा उल्लेख महाराजांनी या तिसऱ्या चरणातून केलेला आहे. गीता ग्रंथ हा विश्व ग्रंथ आहे. हा ग्रंथ सांगणारा भगवान कृष्ण आहे आणि हा ग्रंथ ऐकणारा भक्त अर्जुन आहे. हा ग्रंथ कुठं निर्माण झाला? कुरुक्षेत्रावर. ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठं निर्माण झाला? नेवासा. गाथा कुठं निर्माण झाला? भंडारा डोंगर, घोराडा, भामचंद्र. त्याप्रमाणे गीता ग्रंथाचं निर्मिती स्थान म्हणजे कुरुक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र हे हरियाणा प्रांतात आहे. विठ्ठल बदलही प्रगुत त्याचे श्याम सुंदरा अर्जुनाचे बोल निघाले भगवंताचे हीच गीता माऊली धन्य ती ज्ञानेश्वर माऊली धन्य ती ज्ञानेश्वर माऊली. भगवान कृष्णाच्या द्वारा ग्रंथ गीता ग्रंथ निर्माण झाला आणि तो खऱ्या अर्थाने अर्जुनासाठी निर्माण झाला. विठ्ठल गीता ग्रंथ निर्माण झाला नसेल तो भगवंताने निर्माण केला. सहजासहजी नाही ग्रंथ झाला. भगवंताच्या मनात आलं म्हणून सगळं झालेलं आहे. कारण त्यामध्ये ज्ञान आहे, त्यामध्ये कर्म आहे, त्यामध्ये भक्ती आहे. भक्ती कशी करावी, कर्म कोणतं असावं, ज्ञान कोणतं असावं, ज्यामध्ये परमात्म ज्ञान आहे, ज्यामध्ये निष्काम भक्ती आहे, प्रेमाची भक्ती आहे आणि कर्म निष्काम आहे, त्या जीवनाचं चांगलं होत असतं. ज्या जीवनामध्ये कर्म चांगलं नाही, ज्या जीवनामध्ये भक्ती चांगली नाही, ज्या जीवनामध्ये ज्ञान चांगलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल गीता ग्रंथ आकाराने छोटा पण विचाराने सगळ्यात मोठा. आकाराने छोटा आहे पण विचाराने ज्ञानाने फार मोठा आहे. जगात मध्ये ग्रंथ आहे पण गीतेसारखा नाही. जगात पंथ आहे पण प्रेमासारखा नाही. जगात ग्रंथ आहे पण गीतेसारखा नाही. हरि सम जग कछि वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. गीता ग्रंथ सारखा ग्रंथ जगात नाही. सर्व ग्रंथाचा राजा म्हणजे गीता ग्रंथ आहे. विठ्ठल विठ्ठल तर त्याच ग्रंथावर ज्ञानेश्वर माऊलीने भाष्य केलं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. तसा तो ग्रंथ राजा संस्कृतामध्ये, तसा प्राकृतामध्ये हा ग्रंथ देखील सर्वांचा राजा आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वर, वाचावी ज्ञानेश्वरी,
डोळा पहावी पंढरी असं संत जनाबाई बोलतात. असं नाही म्हटलं वाचावी कादंबरी आणि डोळा पहावी मुंबापुरी असं नव्हे, तर वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. याच्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. तेव्हा गीता ग्रंथ हा राजा ग्रंथ संस्कृतामध्ये आणि प्राकृतामध्ये राजा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. विठ्ठल जसा गीता ग्रंथ महत्वाचा तसा भागवत ग्रंथ देखील महत्वाचा आहे. श्रीमद भागवत याचे 12 स्कंद आहेत. सध्या महाराज सांगत आहे त्यांचा पिंडच तो आहे. त्यांचे पिताश्री देखील मोठे अभ्यासू होते. त्यांचं कीर्तन देखील आम्ही 2-4 कीर्तन त्यांचे देखील ऐकलेले आहे. तर त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता भागवताच्या बाबतीमध्ये ताता महापुरुषांचा आणि त्यांचे चिरंजीव महाराज आहेत. सध्या त्यांचं भागवत चालू आहे. विठ्ठल आणि 11व्या स्कंदावर जे काही एकनाथ महाराजांनी भाष्य केलेलं आहे त्याचंच नाव एकनाथी भागवत आहे. तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांचं वर्णन करताना शेवटच्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे भागवत केले शोध सखळा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाव गुणदोष झालो दास पाहता आता अपेक्षिता मज तर ते लाज करुणासे. तुका म्हणे भागवत केले शोध सखळा. तेव्हा इथं 2 ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे गीता आणि भागवत. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे तर अखंड चिंतन विठोबाचे. आपलं विठोबाचं भजन झालेलं आहे. तेव्हा विठोबाचं भजन झालंच पाहिजे. नामचिंतन केलंच पाहिजे. कारण या खरे काम ते नामचिंतनाला फार महत्व आहे. नाही कलिकार मायोग ज्ञान देवाच्या नामाला महत्व आहे. नाम विसरू नका.
सगळ्याचं सार नाम आहे, सगळ्याचं सार भगवान आहे. तेव्हा भगवंताला, भगवंताच्या नामाला विसरता कामा नाही. बाकी विसरलं तरी चालेल, पण देवाच्या नामाला, देवाला विसरू नका. विठ्ठला काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला विसरायचं नसतं, आईवडिलाला विसरायचं नसतं, गुरुला विसरायचं नसतं, ज्यांनी आपले उपकार केले त्यांना विसरायचं नसतं, भगवंताला विसरायचं नसतं, संतांना विसरायचं नसतं. ज्या गोष्टीपासून जगाला फायदा होतो अशा गोष्टी कधीच विसरायच्या नसतात. आणि ज्यांनी आपल्याला जगवलं त्याला विसरायचं नसतं. विठ्ठला भागवत खरी श्रवण खंड चिंतन कोणाचे तर अखंड चिंतन विठोबाचे. मग असे जर असले तर त्यांचीच मला सेवा घडावी, असं तुकाराम महाराज शेवटी
Oh,